पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज आणि दिशा इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांनी 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या 7 दिवसात शिवचरित्र पारायणाचा एक अनोखा विश्वविक्रम केला। एकाच वेळी 1500 पेक्षा अधिक लोकांनी शिवचरित्राचे पारायण करण्याचा विश्वविक्रम यावेळी प्रथमच नोंदवला गेला। या विश्वविक्रमी शिवचरित्र पारायण सोहळ्याची सांगता पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने यांनी स्वागत व प्रास्ताविकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शवत अशा चारित्र्याचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व पुढील पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव जागृती निर्माण करून लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला चालना देणं या मुख्य उद्देशाने आयोजित या पारायण सोहळ्यातून शिवविचारांचा एक चांगला शिवसंस्कार विद्यार्थ्यांवर झालेला दिसून येत असल्याचे सांगितले। या विश्वविक्रमासाठी ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड व एशियन पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डचे निरीक्षक प्राध्यापक डॉक्टर महेश कदम यांनी सलग 7 दिवस सकाळच्या सत्रात पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रशालेतील शिवचरित्र पारायण सोहळ्याचे निरीक्षण करून नोंद घेतली व शिवचरित्र ग्रंथाच्या एकूण 502 पानांचे वाचन केले गेल्याचे तसेच या पारायणासाठी एकूण 1503 जणांचा सहभाग नोंद झाल्याचे जाहीर केलं। आमदार विनय कोरे व निरीक्षक प्राध्यापक महेश कदम यांच्या हस्ते मुख्याध्यापक राजेंद्र माने यांना विश्व रेकॉर्ड यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉक्टर सुजित विंचेकर, केडीसीसी बँक संचालक विजयसिंह माने, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष व शिक्षक नेते खंडेराव जगदाळे, माजी जिल्हा परिषद कोल्हापूर सदस्य प्रवीण यादव, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर प्रदीप पाटील, वारणा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तम पाटील आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.जे. सासने व एम.पी. यादव यांनी केलं व वनिता पाटील यांनी आभार मानले। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, पेठवडगाव। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।